दुसऱ्या भागाची सुरुवात झाली, पण झाली ती गाडी बंद झाली आहे. इथे सर्व बघतात आहे गाडी कधी सुरू होते, कारण आम्ही आता जाणार होतो आणि गाडी बंद पडली, म्हणजे गाडीचे टायर जाम झालेत. आणि देवाच्या कृपेने, कारण देवाचंच काम करायला चाललंय म्हणून देवासारखे राशीद भाई लवकर आलेत म्हणून आपलं काम होतंय. नाहीतर आज आपलं मूर्ती बुक करायचं काम राहिलं असतं. आता बघूया कधी होतंय ते. गाडी बंद झाली, मालाडला गेलो पण तिथे काय एवढं शूट करता यायला नाही. आता गोरेगावला आलो आहे आपण विपुल जाधव यांच्या कारखान्यात. छोट्या छोट्या मूर्त्या, मोठ्या मोठ्या मूर्त्या, सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत. कारखाना बघून जरा आम्हाला आनंदच झाला आहे. तर त्याने आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करून दिलं आहे. आपल्याला ठरवायचं आहे की आता आपण काय करणार आहे ते. तर पुढच्या आठवड्यात बघू. तर गेल्या वेळी आपण जात होतो पण आपली गाडी बंद पडलेली, त्याच्यामुळे व्लॉग करता आला नाही. आणि 2 ठिकाण बघितलेलं आपण. एक विपुल जाधव म्हणून एक मूर्तिकार आहे आणि एक आपलं नेहमी नवरात्रोत्सव मंडळाचे मनोज मूर्तिकार असतात. तर 2 ठिकाणी गेलो. त्याच्यानंतर आम्ही निष्कर्ष काढला की आता आपण विपुल जाधव यांच्याकडे जायचं आहे आणि मूर्तीबद्दल बोलायचं आहे. तर आपण आता आज मंगळवार आहे आणि रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आपण चाललो आहे विपुल जाधव यांच्याकडे आणि तिकडे मूर्ती बघायची आणि डिस्कस करायचं आहे. आणि बहुधा आपण ती बुकच करू, पण आधी आपण डिस्कस करायचं आहे. तर आपण चला जाऊया आता विपुल जाधव यांच्याकडे. गणपती बाप्पा. आपण मूर्तिकारांकडे आलोय पण मूर्तिकार काही अर्जंट कामानिमित्त बाहेर निघून गेले. त्यांच्या लक्षात नाही राहिलं आपण येणार आहे ते, आणि परत इथे सर्व मायूस झालेले आहेत. आता बघूया उद्या किंवा शुक्रवारी येऊ. तर आज आपण गणपतीची मूर्ती डिसाईड करायला जाणार आहे. तुला पण घेऊन जाणार आहे. हा, आईला नाही, तुलाच घेऊन जाणार आहे. आणि फक्त बघायला जाणार आहे, माप वगैरे द्यायला जाणार आहे आणि बहुधा बुक पण करू. तर चला आपण जाऊया गणपतीची मूर्ती बघायला. आणि मृदुनी, तू नाही येत आहेस? नाही येत आहे. ओके. किती लागणार? 5x6 पाहिजे. 5x6 पाहिजे ना. राजकोट बॉडी S7 म्हणजे विसर्जन केला तसं मूर्ती आपण मूर्ती कशी निघते टेबलवर, मूर्ती निघते कशी टेबलवर. मूर्ती विसर्जन करताना आपली कामं जी 2 पोरं होती ना, त्यामध्ये 2 मुलं आहेत. त्या लोकांनी म्हणजे 2 दिवसातून एकदा दिलं तर दररोज तिकडे जायचे. त्यांना पूर्ण नॉलेज होतं की म्हणजे 20 मिनिटं कशी करायची किंवा काढायची कशी आणि पाण्यात पण जाणारे तीच होते. 4x5 बघा, 4x5 आहे ना. 5च्या साईडने वाढेल ना. आज आपलं बरोबर मल्हारदादाचा बर्थडे 12 वाजून गेले आणि आपण त्यांचा केक कापतोय सर्वजण. मंडप गणपती जिथे बघायला आलोय तिकडेच केक कापतोय. खूप असा विचार करून आणि खूप ठिकाणी फिरून आपण आता एक गोरेगावला मूर्ती बुक करायला चाललोय. विपुल जाधव मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे. तर आपण ती पोज वगैरे सर्व डिसाईड करून आता मूर्ती बुक करायला चाललोय. हा मूर्तिकार निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे
या मूर्तिकाराने बनवलेल्या मूर्तींची सुबकता. आता आपण छोट्या मूर्त्या बघायला आलो आहे. त्या मूर्त्या पण छान आहेत आणि या सर्व मूर्त्यांमध्ये ना खूप छान असं ॲडिशन केलं आहे या मूर्तिकाराने आणि मूर्ती बघताना एकदम खूप प्रसन्न वाटतं आहे. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या ज्या प्रतिकृती आहेत लालबाग परळ इथल्या मोठ्या गणपतीच्या, त्या पण इकडे आहेत. खूप छान असे गणपतीच्या मूर्त्या आहेत तिथे. विपुल जाधव यांचे मोठे गणपती बनवण्याचा हा कारखाना आहे, कला केंद्र आहे. तर याची भव्यता बघून मुंबईला परळला जसे लालबागला जसे मूर्ती बनवल्या जातात त्याप्रमाणेच इथे बनवले जातात. त्याच्यामुळे इथून मूर्ती घेण्याचा आम्हाला आनंद होतो आहे. तर हेच एक महत्त्वाचं कारण होतं की आपण इथून मूर्ती बुक केलेली आहे आणि हे आपलं पहिलंच वर्ष आहे. तर अशा प्रकारे आपली गणपतीची मूर्ती बुक झालेली आहे आणि हा व्लॉग इथेच आपण संपवतो आहे. तर पुन्हा एकदा नव्याने एक दुसरा व्लॉग घेऊन येणार आहे मी नेक्स्ट टाईम. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.